तर आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. तर हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे सगळ्यांचेच डोळे सुजले होते. डोळ्यावर झोप दिसत होती. सकाळी लवकर उठलो आणि मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये आल्याच्यानंतर हनुमान जयंती जन्मोत्सव सोहळा सुरू होता. सगळेजण भक्तीच्या वातावरणामध्ये तल्लीन झाले होते. कोणाचा पैसा कोणाचं सोनं, कोणाचा पैसा कोणाचं सोनं, तुझ्या संगे नाही मानवा. हनुमान जयंती जन्मोत्सव चालू असतानाच थोड्याच वेळात श्रीराम सेवा मंडळ उगवतेवाडी यांच्या दिंडीस आगमन होतं आणि मंडळ त्यांचं स्वागत करत त्यांनाही आपल्या या हनुमान जयंती जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सामील करून घेतं. थोड्याच वेळात मिसळचं काउंटर लागलं आणि सर्वांनीच मिसळवर ताव मारत आपलं मन आणि पोट दोन्ही तृप्त केले. आजची मिसळ स्पॉन्सर झाली होती ती म्हणजे BMW तरुण मित्र मंडळ म्हणजेच बामणोली मधलीवाडी तरुण मित्र मंडळ यांच्याकडून. तर एकीकडे मिसळ तर दुसरीकडे दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती आणि दुपारचं जेवण स्पॉन्सर होतं ते म्हणजे केदारन प्रतिष्ठान बेटकर बंधू आणि परिवार यांच्याकडून. तर दुपारचं जेवण झालं तसं मंडळाचे कार्यकर्ते दिलीप सुरेश माईन यांनी पहिल्या पंक्तीत बसून ताकावर जोर मारत मारत आपलं पोट भरलं. जेवण कमी आणि ताक जास्त पित होते आणि सर्वजणच पंक्तीमध्ये बसून सर्व जेवणाचा आनंद घेत होते. जसे 4 वाजले तसे ताशाचा आवाज कानावर पडू लागला आणि या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती म्हणजे पालखी मिरवणूक सोहळा. कारण या पालखी मिरवणूक सोहळ्याची वाट अक्षरशः वर्षभर पाहत असतात आणि या वर्षाची वाट पाहत नंतर ज्यावेळी जो क्षण येतो त्यावेळी पालखी नाचवण्याची जी मजा असते ती खूप वेगळीच असते. कारण या पालखी नाचवताना कोणालाही थकायला होत नाही. जो आनंद असतो तो वर्षभरातून जो मिळणारा आनंद आहे त्यापेक्षाही जास्त आनंद या पालखी सोहळ्यामध्ये खूप मिळत असतो. तर पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये पालखी मिरवणूक चालू असताना मध्येच रावणाची एंट्री होते. ऐश्वर्या आए थे क्या? केवल आए नहीं, यही है. अभी भी यही है. पालखी मिरवणूक सोहळ्याचा काय जो हँगओव्हर आहे तो काय जात नसतो. कितीही पालखी नाचवली तरी काय मन आणि पोट दोन्ही भरत नव्हतं. शेवटी 8 वाजून गेले आणि नमन मंडळी या हनुमानजी उत्सव मंडळाच्या इकडे आलेली होती. त्यांना तयारी करायची होती म्हणून आम्हाला मग पालखी मिरवणूक तिथे स्टॉप करावं लागलं. तर एकीकडे पालखी मिरवणूक सोहळा चालू होता तर दुसरीकडे नमनाची सीट बुकिंग चालू होती. मस्तपैकी बांधावर चटई अंथरून आणि खाली चादर अंथरून सगळेजण सीट बुकिंग करत होते. पण गावाला जी बांधावरून नमन बघण्याची मजा असते ती मुंबईला थिएटरमध्ये सुद्धा बघायला येत नाही.
तर हनुमान जयंती उत्सव सोहळा तर संपला, पण या 2 दिवसांचा जो आनंद आहे आणि उत्साह आहे तो अजूनही मनामध्ये आहे आणि तो अजूनही एक आठवडाभर तरी राहणार मनामध्ये. मुंबईला गेल्याच्यानंतर ऑफिसमध्ये त्या गोष्टी नेहमीच अजूनही ओढ मात्र गावचीच असणार. कारण हा वर्षभराचा ची वाट बघत असतो हनुमान जयंती आणि गणपतीच्या सोहळ्याची, तर ती कायम लक्षात असते. कारण जो आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. तर भेटू पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.